नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. मी वंदना. तुमचं वंदना फॅशनमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आज आपण व्हीनेक ब्लाऊजची डिझाईन बघणार आहोत. तर मैत्रिणींनो, तुम्ही व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा. आणि ज्या मैत्रिणी चॅनलला नवीन असतील त्या मैत्रिणींनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणे की जे नवीन नवीन व्हिडिओ बनवेल त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. तर मैत्रिणींनो, चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर हा आहे बॅक पार्ट. मी हा फ्रंट पार्ट शिवून घेतलेला आहे अगोदर. हे बघा, प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे. खूप सुंदर अशी फिनिशिंग पण आलेली आहे, बघू शकता तुम्ही. हा पप पण आलेला आहे. खूप सुंदर असं ब्लाऊज जी आपली ही फिनिशिंग जी असते ती आलेली आहे. पुढच्या साईडनी पण आणि उलट्या साईडनी पण खूप सुंदर अशी फिनिशिंग आहे. तर मैत्रिणींनो, हा आहे आपला फ्रंट पार्ट, तो रेडी झालेला आहे. त्यानंतर स्लीव्ज आहे, स्लीव्ज पण रेडी झालेले आहे. तर आता राहिली आहे बॅक पार्टची डिझाईन. तर आपण बॅक पार्टवर व्हीनेक ब्लाऊजची डिझाईन बनवणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. खूप सोप्या पद्धतीने मी डिझाईन तुम्हाला दाखवणार आहे. तर त्याआधी आपल्याला बॅक पार्टची जी मापे आहे ती बघायची आहे. तर मी बॅक पार्टची पूर्ण उंची इथे घेतलेली आहे 14 इंच. बघू शकता तुम्ही, 14 इंच आहे. त्यानंतर जी छातीची घडी असते ती 9.5 आहे. म्हणजेच जी छाती आहे 32 साईजचं छातीचं ब्लाऊज आहे हे. त्यानंतर इथे मी शोल्डर घेतलेला आहे 5 इंच. खूप छोटं माप असल्यामुळं मी 5 इंच शोल्डर घेतलेला आहे. गळा पण 9.5 इंचाचा असल्यामुळे 5 इंच मी शोल्डर घेतलेला आहे. त्यानंतर इथे मी 5.5 इंच मोंढा घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही. त्यानंतर आपल्याला इथे गळ्याची रुंदी घ्यायची. गळ्याची रुंदी मी घेणार आहे इथे 2 इंच आणि पूर्ण गळ्याची उंची इथे टाकणार आहे 9.5 इंच. त्यानंतर बॉटम साईडने आपल्याला व्हीनेक गळा घ्यायचा असल्यामुळे आपण काही बॉटम साईडने जास्त घेणार नाही, 2.5 इंच घेणार आहोत. त्यानंतर हे दोन्ही पॉईंट असे जोडून घ्यायचेच, म्हणजेच गळ्याचा जो चौकोन असतो तो मार्किंग करून घ्यायचा आहे. त्यानंतरच आपल्याला गळ्याला आकार द्यायचा असतो. तर इथे आपल्याला व्हीनेक घ्यायचा आहे. तर त्यासाठी हे बघा, अशा प्रकारे जो व्हीचा आकार असतो तो मार्किंग करून घ्यायचा आहे. तर हा पूर्ण व्ही झालेला आहे, पण आपल्याला इथे थोडंसं असा इथं थोडा गोल राऊंडमध्ये घ्यायचा आहे. तर बघू शकतो मी, अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे. हे बघा. त्यानंतर इथे मी गळा कट करून घेणार आहे. तर या ठिकाणी आपल्याला व्हीनेक कट करून झालेला आहे, बघू शकता तुम्ही. तर हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला गळ्याचा आकार आलेला आहे व्ही आकारामध्ये. तर आपल्याला अगोदर जे मेन फॅब्रिक असतं ते असं खालच्या साईडने ठेवायचं आहे, त्यावर अस्तरचं ठेवायचं आहे. आणि ज्या मैत्रिणी नवीन असतील त्यांनी गळ्याला पिना जॉईंट करून घ्यायचे आहे, म्हणजेच कपडा इकडे तिकडे सरकत नाही पिना जॉईंट केल्यावर. तर इथे माझे पिना लावून झालेले आहे. त्यानंतर आपल्याला पूर्ण गळ्याला अशी टीप मारून घ्यायची आहे आणि कमरेच्या साईडने पण टीप मारून घ्यायची आहे. तर इथे मी गळ्याला टीप मारून घेते अगोदर. तर अशा प्रकारे आपण गळ्याला आणि कमरेला टीप मारून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला गळ्याला आहे ना कट्स मारायचे आहे, म्हणजे कट्स मारल्यामुळे गळ्याला खूप सुंदर अशी फिनिशिंग येत असते. म्हणजे आपण पिना लावलेल्या होत्या त्यानंतर काढून घ्यायच्या. आणि बॅक पार्ट हा सरळ बाजूने करून घ्यायचा अगोदर. याची बाजू पलटून घ्यायची अशा प्रकारे. तर हे बघा, आपला गळा रेडी झालेला आहे. त्यावर आपल्याला इथं दाब टीप मारून घ्यायची आहे दोन्ही साईडने, गळ्याला पण आणि कमरेच्या बाजूने पण.
तर हे बघा दोन्ही साईडने आपली दापटीप मारून झालेली. त्यानंतर आपल्या उलट्या साईडने मेन फॅब्रिक आणि अस्तर पूर्ण दोन्ही जॉईंट करून घ्यायचे आहे. बघू शकता आपण दोन्ही साईडने टीप मारून घेतलेली आहे. जे आपला एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो आपण कट करून टाकायचा आहे. तर इथे अशा प्रकारे आपला बॅकपार्ट शिवून झालेला आहे, गळा शिवून झालेला आहे. तर इथे मला लेस लावायची, जर तुम्हाला गळ्याला लेस लावायची नसेल तरी चालेल. असा पण खूप सुंदर छान दिसतो हा व्ही नेक गळा. तर इथे मी सिल्वर कलरची लेस लावणार आहे. तर बघू शकता इथे मी लेस गळ्याला लावून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला जे टक्स असतात पाठीमागचे ते टक्स पाडून घ्यायचे आहे. तर हे बघा सेंटरपासून आपल्याला इथून 4 इंच घ्यायचं आहे. त्यानंतर उभा टक्स आपल्याला पण 4 इंच घ्यायचा आहे. बघा अशा प्रकारे आपले पाठीमागचे टक्स शिवून घ्यायचे अर्धा इंच अंतरावर. याच्यापेक्षा जास्त अंतर नाही घ्यायचं, नाहीतर मग ब्लाऊजवर जातं पाठीमागून. तर हे बघा पाठीमागचे टक्स पण आपले मारून झालेले. त्यानंतर तुम्हाला इथं जर लेस लावायची असेल तर लेस पण लावू शकता तुम्ही. तर हे बघा इथे आपली लेस लावून झालेली, गळ्याला पण आणि कमरेला पण. तर इथे मी सेंटरला बटरफ्लाय करून लावणार आहे. बटरफ्लाय लावल्यावर खूप सुंदर व्ही नेक दिसतो. हे बघा असा पण खूप सुंदर दिसतोय. तर मैत्रिणी, तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स देखील करा. तर इथे आपलं बटरफ्लाय तयार झालेलं आहे. ते सेंटरला मी अशी लेस लावणार आहे त्याला.
तर बघा मित्रांनो, आपली ही डिझाईन रेडी झालेली आहे. खूप सुंदर डिझाईन दिसत आहे ते बटरफ्लाय लावल्यामुळं. तर तुम्हाला डिझाईन आवडली असेल तर डिझाईनला लाईक करा आणि कमेंट्स देखील करा. आणि ज्यांनी अजून सबस्क्राईब केलं असेल त्यांनी पण सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.